आईला तुम्ही सगळे मला बघायला आले पण काय फायदा सगळेजण मला हे बोलतात पण मी नाही रे बघा तुम्हाला बी दोन हाते मला बी दोन हाते तुम्हाला दोन पाय मला बी दोन पाय तुम्हाला बी डोकं मला बी डोकं पण तुम्हाला आई असेल ना आई म्हणजे ना माझी आई मला म्हणायची मी लय मोठा माणूस होणार आणि मग माझं पण स्वप्न होतं मी पण आईला म्हणायचो आई मी मोठं झालं ना साडी घेणार आणि मग ना ते माझं स्वप्नच होतं मला माझ्या आईला साडी द्यायची आणि मी ना हॉटेलात कामाला गेलो त्यांनी ना मला भांडी घासायला लावली भांडी घासता येत नव्हती तरी पण मी घासत होतो आणि ना माझ्याकडून ग्लास फुटला मला आईची आठवण आली आईच्या कुशीत जायला होतो मग मी तिथून पळून गेलो आणि मला पैसे सापडले मी पैसे घेऊन ना दुकानात गेलो आणि आईला लय भारी साडी घेतली आणि मग मी साडी घेऊन ना घरी चाललो होतो घरी गेलो मी घरी लय माणसं होती मला वाटलं दिवाळीचे पण दिवाळी नव्हती मी सगळ्यांना मध्ये गेलो आणि माझी आई झोपली होती तिच्या नाकात आणि तोंडात कापूस होता मी आईला हलवलं आई उठा आई उठा पण आई डोळे उघडतच नव्हती माझ्याकडे बघतच नव्हती आईला सॉरी पण दाखवली आई उठा म्हणत होतो पण आई नव्हती उठत ते डोळे पण नव्हती उघडत ते काका बोलले तुझी आई गेली तेव्हा घरी आई तुझी वरती गेली आई तू बघते ना मला आई तू मला बघता एकदा ये ना खाली मला तुझ्या कुशीत घे ना आई मला नाही राहायचं इथं आई अगं बघ ना किती दिवस झाले मी आंघोळ पण नाही केली आई मला कोणी खायला पण देत नाही आई ये ना एकदा खाली मी तुला काय त्रास नाही देणार फक्त एकदा ये आणि मला तुझ्या कुशीत घे ना एकदम तू बघते ना मला एकदम मला माहिती मित्रांनो माझी आई नाही येणार कुठे बसलाय टीचरला सांग टीचर मला आई आहे ना आपण आईला किती बोलतो बोलू नका रे काळजी नाही धन्यवाद